नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 21 नोव्हेंबर 2025। तर आजपासून पुढील 6 महिन्याचा अंदाज आहे। हा अंदाज अवकाळी पावसाचा अंदाज आहे, म्हणजेच 30 एप्रिलपर्यंतचा अंदाज आहे। तर 30 एप्रिलपर्यंत राज्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये किती तारखेला किंवा आठवड्याला कोणत्या आठवड्याला पावसाची शक्यता आहे व पावसाचा कशा प्रकारे पाऊस येणार आहे आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत। तर प्रामुख्याने आपण आजपासून सुरुवात करू आणि हा आजपासून म्हणजे आज 21 तारीख ते 21 ते 25 तारखेच्या दरम्यान ज्या पावसाचं जे वातावरण निर्माण होणार असे सांगितले जाते, तो कुठेही राज्यामध्ये, जेणेकरून आपण पहिल्यापासून सांगत आहोत की सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हा वगळता कुठेही राज्यामध्ये पावसाचा एक थेंब देखील पडणार नाही। अगदी दक्षिण महाराष्ट्रामध्ये, त्यामधील लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील पडणार नाही। हा 25 नोव्हेंबरपर्यंतच। 25 नोव्हेंबरपासून परत अजून पुन्हा थंडी येणार आहे आणि तीच थंडी वाढून पुन्हा अजून थंडी कमी होईल, ती 1 डिसेंबरला। बघा, 30 ते 30 नोव्हेंबर किंवा 1 डिसेंबरला कमी होईल थंडी व परत अजून थोड्याफार प्रमाणामध्ये वातावरणामध्ये, म्हणजे थोडी अजून 1 ते 2 अंश वातावरणामध्ये तापमान वाढेल व परत अजून थोड्याफार प्रमाणामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे। त्यामध्ये लातूर, धाराशिव, नांदेड, चंद्रपूर, विदर्भ या भागामध्ये ढगाळ वातावरण, म्हणजे 1 डिसेंबर ते 4 डिसेंबरच्या दरम्यान त्या कालावधीमध्ये हलक्या पावसाची, तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, किंबहुना ते बी शक्यता जी आहे ती बी 50 ते 60% शक्यता आहे जास्त, आणि ती तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे। जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही। त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मराठवाड्याचा पश्चिम भाग असेल किंवा नाशिक विभाग असेल, हे विभागामध्ये सुद्धा पाऊस नाही। फक्त दक्षिण पश्चिम भागामध्येच तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, म्हणजेच 1 ते 4 डिसेंबरच्या दरम्यान। 4 डिसेंबरच्या नंतर मात्र 5 डिसेंबरपासून परत अजून पुन्हा राज्यामध्ये थंडीचं प्रमाण वाढू लागेल आणि डिसेंबरमध्ये मात्र रेकॉर्ड तोड, जवळपास 50 वर्षाचा रेकॉर्ड तुटेल एवढी थंडी डिसेंबरमध्ये पडणार आहे। त्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये, त्यामध्ये एखादा 4-2 दिवस किंवा मागे पुढे होऊ शकतात, पण एकंदर पाहिजे तर डिसेंबरमध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये डिसेंबरमध्ये पाऊस, म्हणजे थंडी येणार आहे। त्यामध्ये तर 10 डिसेंबरपासून ते 20 डिसेंबर या कालावधी मात्र जोरदार थंडी, कडाक्याची थंडी येणार आहे। हे पण अंदाज तुम्ही लक्षात घ्या। आणि डिसेंबरच्या शेवट, म्हणजे हप्ता असतो डिसेंबरच्या शेवट, त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात थंडी कमी होऊ शकेल किंवा वाढू शकेल, पण एकंदर पाहिजे डिसेंबरमध्ये सुद्धा देखील पाऊस नाही, जेणेकरून लालिना सक्रिय आहे अशा बातम्या येत होत्या। पाऊस आला की लालिना सक्रिय आहे, पाऊस नसला की अल निनो आहे, असं बातम्या ज्या आहेत त्या चुकीच्या बातम्या देणाऱ्यापासून थोडंफार सावध राहा आणि त्याच्यापासून सावध राहा, जेणेकरून तुमचंही नुकसान होणार नाही। तर परत आता जानेवारीमध्ये जर पाहिजे तर जानेवारीमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण येणार आहे आणि ढगाळ वातावरण पण जानेवारीमध्ये सुद्धा मोठ्या पावसाची शक्यता नाही। एकंदर पाहिजे तर तुरळक ठिकाणी जानेवारीमध्ये 1-2 ठिकाणी तुरळक किंवा हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे, पण एकंदर पाहिजे तर नुकसानकारक अशा पावसाची किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता नाही। ते पण जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, ते पण लक्षात घ्या, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिक विभागामध्ये WD पाऊस येऊ शकतो जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये। तर फेब्रुवारीमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये वातावरण बदलण्याची शक्यता आहे। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मराठवाड्यामध्ये काही भागामध्ये मराठवाड्याच्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो फेब्रुवारीमध्ये, पण तो पण पाऊस असा सर्व मोठा पाऊस नसेल। फेब्रुवारीमध्ये जवळपास पाहिजे तर आपण पेरणी केलेली असती, म्हणजे आता गहू असेल किंवा ज्वारी असेल, ह्याची जी पेरणी असती ती पेरणी आपली, म्हणजे त्यावेळेस सुगी काढायला येते फेब्रुवारीपासून पुढे, 15 फेब्रुवारीपासून पुढे। तर त्यावेळेस मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये फेब्रुवारीमध्ये पावसाची शक्यता आहे, पण एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही। पण मोठा पाऊस मग केव्हा येणार आहे, तर मोठा पाऊस हा मार्चमध्ये, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये, फेब्रुवारीपेक्षा मार्चमध्ये मोठा पाऊस येण्याची शक्यता आहे, जेणेकरून जी थंडी आहे, थंडीमुळे ह्यावर्षी थंडी चांगली राहणार आहे आणि फेब्रुवारीमध्ये सुद्धा थंडी राहणार आहे आणि गव्हाला सुद्धा पोषक राहणार आहे। त्यामुळे फेब्रुवारीमध्ये मोठ्या पावसाची शक्यता नाही, पण हलक्या पावसाची किंवा हलक्या तुरळक मध्यम पावसाची शक्यता फेब्रुवारीमध्ये आहे। फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा एखाद्या, म्हणजे जवळपास 27-28 फेब्रुवारीला पावसाची पण शक्यता, आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये, मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये, म्हणजेच 6-7-8 तारखेला, मार्चच्या या तारखेला मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये मोठ्या देखील पावसाची शक्यता आहे। 6 ते 7-8 म्हणजे तारखेला, त्यामध्ये 2-3 दिवस मागे पुढे होऊ शकते। तर आता एप्रिलमध्ये मोठ्या पावसाची शक्यता आहे। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये
आणि किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये चांगल्या मोठ्या पावसाची पण शक्यता आहे आणि हा पाऊस मात्र मेघगर्जनेसह वादळी पावसाचा शक्यता आहे. त्यामध्ये एप्रिलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता आहे एप्रिलच्या. आणि एकूण जर पाहिलं तर एप्रिलमध्ये पावसाची पण शक्यता आहे, बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आणि एप्रिलच्या नंतर म्हणजेच 15 एप्रिलपासून पुढे सुद्धा वातावरण थोडाफार काही भागामध्ये बदल होईल, पण पावसाची शक्यता एप्रिलच्या म्हणजे 15 एप्रिलपासून पुढे पावसाची शक्यता नाही सध्याचे अंदाज, पण नंतर काही एखाद्या वेळेस बदल होऊ शकतो. पण एकूण जर पाहिलं तर एप्रिलच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये पावसाची शक्यता आहे, नंतरच्या पंधरवाड्यामध्ये पावसाची शक्यता नाही. आणि तसेच मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता आहे आणि मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता आहे. एकूण जर हा आपला अंदाज आहे. आणि त्याचबरोबर फेब्रुवारीमध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता आहे, तो पण हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या. ज्या शेतकऱ्याला खरबूज लागवड करायची असेल तर त्यांना एक पावसाची भीती दाखवली जाते की लालिना सक्रिय आहे. त्यावेळेस काय होतं की खरबूज शेतकरी जे लावणार असतात ते भीतात, कारण त्याच्यामुळे काय होतं नुकसान होते पावसाच्या विजेपासून. तर एकूण जर पाहिलं तर फेब्रुवारीपर्यंत म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत तरी माझ्या अंदाजामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये किंवा मेघगर्जनेसह जोरदार स्वरूपामध्ये सर्व मोठ्या क्षेत्रावर पावसाचा अंदाज नाही आहे. आणि एकूण जर पाहिलं तर आजपासून म्हणजे आज 21 नोव्हेंबर तर 15 फेब्रुवारीपर्यंत मोठा पाऊस नाही आहे, हे पण लक्षात धरा तुम्ही. आणि मात्र थंडी मात्र चांगली कडाक्याची थंडी राहणार आहे आणि गव्हाला सुद्धा पोषक थंडी राहणार आहे. तर हा झाला आपला अंदाज. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.